आई आई आलो आम्ही. आई कामं करत असतील आणि तुम्ही आवाज देऊन राहिला का आईला? चला अंदर जाऊ. अरे बापरे, म्हणा तू पार्थ आला. आई धावत आली का? थांबून जा, थांब. नातवाचा आवाज आला तुम्ही धावत धावतच बाहेर आली. दम बी लागला. मा पार्थ आला. ये मा पार्थ ये माझ्याजवळ ये. दादी 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 दादी. हा मा पार्थ मोठा चांगला दादी दादी म्हणून राहिला. 1 महिना झाला मी मा पार्थले नव्हतं पाहिलं तर मी अवसरून गेलतो त्याला पाहासाठी. पण आई किती जोरात धावत धावत आली, तू बाहेर पडली की असती तर. हो नाही, किती जोरात धावत आल्या तुम्ही बाहेर. मला तर वाटलं की आई पळती की काय गड्या. हो राधिका, मा नातवाचा आवाज ऐकून मला राहलंच नाही हो, म्हणून मी धावत धावत बाहेर आलो. मला त्याचा आवाज ऐकून ना खूपच खुशी झाली. असं वाटतं केव्हा त्याला पाहतो ना केव्हा त्याला पकडतो. हो आई, तू आपल्या खुशीच्या भरात आता पडली असती, पण किती जोरात धावत धावत आली. बापरे, मी तर एकदम भिवूनच गेलो. मला तर वाटते आईनं जर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला ना तर आईचाच पहिला नंबर आहे. जोरात आले आई धावत. जर अशा धावणीच्या स्पर्धेत धावाल ना तर तुमचा पहिलाच नंबर आहे नाही. हो राधिका, नातवाला पाहासाठी त्याला खेळवासाठी आजीची खूपच उत्सुकता असते, माहिती आहे तुला. हो आई, आता धावलीत धावली, याच्या पुढे अशी धावजो नको बापा. पडली की म्हणजे बस हातपायच मोडाशील होय. चला ना घरात, चला ना, का बाहेरूनच गोष्टी सांगता का? चल बाई, आज मी मा पार्थचा खूपच लाड करतो. हो चाल चाल आई, अंदर चाल. चाल राधिका. चला अंदर जाऊन सगळे. धावत धावत बाहेर आलो तर दमच लागला राधिका. चल बापा, आता बसतो मी मा नातवाले खेळवत. हो आई, कशाला तरी धावत धावत बाहेर आल्या. हो नाही, मला तर तू एकदम फेवाडूनच दिली. माई आई पडते का काय असंच वाटलं. आई येतो रूम मध्ये सामान ठेवून, मग स्वयंपाकाचं की का करायला लागते सांगून द्यायचा. अहो एवढ्या दुरून थकून भागून आली, काय तरी आज स्वयंपाक करतो. राहू दे, आजचा स्वयंपाक मीच करतो. मग कर जाऊ दे असून तूच स्वयंपाक. नाही आई, थकली की नाही मी. आता रूम मध्ये जातो, थोडा अर्धा 1 तास आराम करतो ना मग स्वयंपाक मांडतो रात्रीचा. पाय बापा तू इच्छा. थकली असेल तर राहू दे, नाही तर करतो म्हणला आजचा स्वयंपाक मी. करतो तू उद्यापासून. तर आता तू इच्छाच आहे तर करून घे एखादी तास आराम, मग मांडतो स्वयंपाक. हो आई, आता तुम्ही आराम करा. तुम्ही 1 महिना खूप कामं केल्या. आता तुम्ही काही स्वयंपाकाचं टेन्शन घे नको घ्या. आता आलो मी घरी. आता फक्त तुम्ही आपल्या नातवाले खेळवत बसा. हो आई, आता तू आराम कर. आता 1 महिना तू खूप कामं केली. आता आली ना राधिका, आता पाहिन राधिका स्वयंपाकाचं घरच्या कामाचं की. तू नको आता जास्त टेन्शन घेत जाऊ, आराम करत जा आपली. हो ना, मी पण तर तेच म्हणतो आईला का आई आता तुम्ही आराम करा. आता आहो ना मी. आता सांभाळून घेईन मी घरचे कामं स्वयंपाक वगैरे. जाते मी रूम मध्ये थोडीशी आराम करते. आई बाबा नाही का घरी? दिसून नाही राहिले. अरे मनोज, ते बाबा वावरात गेले. मागं आपल्या वावरातून नाही का कणसाची चोरी झाली होती ना, तर आता ते वावरात 2-3 चक्रा मारतात दिवसातून. हो आई, आपल्या वावरातून कंसाची चोरी झाली, तुला तर काही सांगली नाही. अरे आता तू तिकडे त्या सासूरवाडीले होता ना, म्हणलं का मनोजले टेन्शन द्यावा बा. म्हणलं राहू दे, आता घरी आल्यावरच सांगेन बा. ते बाबा बी म्हणे नको सांग म्हणे मनोजले, राहू दे म्हणे. हो म्हणे, बिनकामाचं टेन्शन घेईन म्हणे. याचे टेन्शन द्यायचं काय आहे आई? आता वावराकडे का तुम्हीच पाहान का? थोडंसं मलाही सांगत जा, मी लक्ष देत जाईन मग थोडा. अरे तुला कुठं वावराकडे पाहायला टाईम मिळते? तू आपल्या कंपनीत जातं, त्या दिवस तिकडेच चालला जाते. सकाळी जाताना संध्याकाळी 6 वाजता येतं. मग कुठं वावराकडे जायला तुला टाईम मिळते? म्हणून असं वाटते का बा तू पहिलेच थकला भागला राहतो, म्हणून तुला जास्त काही टेन्शन नको देत जाऊ म्हणते ते बाबा. फक्त तुम्ही लोकच वावराचं टेन्शन घेत जा आई. आता ह्या वयामध्ये तुम्ही ना आराम करायला पाहिजे तर टेन्शन घेता. अरे आमच्यानं होते तोपर्यंत आम्ही देऊन वावराकडे लक्ष, मग नाही झालं म्हणजे मग तुलाच पाहिजे आहे ना. आई जातो रूम मध्ये, बॅग नेऊन ठेवतो. हो नेऊन ठेव रे, सामान घे नेऊन ठेव आपल्या रूम मध्ये. जा बरं, जा बॅग नेऊन ठेव. मा पार्थ. का रे पार्थ, तुला माझी आठवण येत होती का? आपल्या आजीची आठवण करत होता का तू? दादी दादी, खूप आठवण येत होती दादी. अरे बापरे, मा नातू 1 महिना मा दूर राहिला पण मला भुलला नाही. आताही दादी दादी म्हणते, आठवण येत होती म्हणते. राधिका घे, काही बॅगेतले कपडे अलमारीत काढून ठेवून दे. मला थकल्यासारखं वाटत आहे, चाल आराम करतो थोडा वेळ. कुठून गावावरून आलं तर थकल्यासारखं वाटते बापा. हो ना मनोजजी, खरंच थकल्यासारखं वाटते. मी पण अर्धा तास आराम करते आणि मग स्वयंपाक करते रात्रीचा. ते बॅगमधले कपडे काय ठेवशील? बॅगमध्येच भरून ठेवतं, मग सकाळी आंघोळ करीन तर दिसणार नाही माझी चड्डी बन्यान. हो मनोजजी, कशाला घाबरता? मी आता स्वयंपाक बी करते आणि नंतर मग झोपाच्या आधी मी बॅग खाली करून घेईन ना अलमारीमध्ये. रात्रीच बॅग खाली करून ठेवतो राधिका, नाही तर माहिती आहे ना सकाळी बहुत गडबड होते कंपनीत जाण्यासाठी. हे पाहा लागते, कपडे दिसत नाही मग. तू तर सकाळी आपल्या किचनच्या कामामध्ये राहतं. आई म्हणते तूच 5 जण आपले कपडे म्हणते, तिला करू देत जा कामं म्हणते. आईच्या भीतीपोटी तुम्ही मला सकाळी आवाज नाही द्या नाही कपड्यासाठी. मग आईला भ्या लागते राधिका, तुला माहिती आहे ना माई आई किती कडक स्वभावाची आहे.
माझ्यासोबत तर आई नेहमीच प्रेमानं वागतात. मला तर कधीच नाही रागवत बापा. तुम्हालाच काहून रागवतात? तुम्हालाच त्या कडक स्वभावाच्या वाटते. मला नाही वाटत. मला तर खूप प्रेमळ वाटते आई. तुला माहित नाही राधिका, मी लहान होतो ना तर कधी कधी शाळेत नव्हतो जात, काडी काडीनं मारून मला शाळेत पाठवे आई, माहिती आहे का? अभ्यास करायसाठी किती मारत होती. तिच्या धाकांत मी अभ्यास करू करू 12वीत चांगला फर्स्ट क्लास आलो, माहिती आहे ना? आई तुमच्या संग लहानपणी तुम्ही लहान असताना कठोर वागल्या म्हणून तर त्याचं चांगलं फळ भेटलं आणि तुम्हाला पाबर 12वीमध्ये चांगले फर्स्ट क्लास आल्या आणि आता चांगल्या कंपनीत तुम्हाला जॉब पण आहे. हो म्हणा, माई आई मा चांगल्यासाठीच मा संग अशी कठोर वागत होती, पण मा आईचं मन खूपच कोमल आहे, ते सगळ्यासोबतच चांगली वागते. हो मनोजी, आपल्या गावातले सगळे लोक आले की चांगलं मानवतात, की चांगलं मानतात. शांताबाई खूप चांगली आहे म्हणतात. आईच्या तर सगळे पुढे नाव घेतातच, पण मागं बी सारा गाव नाव घेते आईचं का शांताबाई खूपच चांगली आहे बा. जाणं राधिका, स्वयंपाक मांडणं 1 तास होऊन गेला, गोष्टीवरच भिल्ली तू तर जा. हो मनोजी, एक तास बोलता बोलता कसा होऊन गेला काही समजलंच नाही. चल बाई, मी स्वयंपाक मांडून घेते. चल बाई, संध्याकाळ झाली. हे राजनजी आले असतील आता कामावरून, त्याला फोन लावतो. नाही तर म्हणतीन रजनी गेली आपल्या माहेरी ना, आम्हाला फोनच नाही करे. चल मग सासूची तब्येत विचारून घेतो. रिंग चालली ना, फोन काऊन नाही उचलून राहिले. चल अजून एक वेळा लावून पाहतो. हॅलो, बोल रजनी. काहो राजनजी कुठे गेले आता? मी केव्हाची तुम्हाला फोन लावून राहिलो. 2-3 वेळा फोन लावला बरं तुम्हाला. आता उचलल्या का? ओ रजनी, गुस्स्यात घे नको येऊ, मी स्वयंपाक करत होतो, पोळ्या बनवत होतो, म्हणून मला फोनचा काही आवाज आला नाही. आता आईनं आवाज दिला, अरे त्या फोन वाजून राहिला, म्हणून बाहेरून पाहतो तो फोन चार्जिंगला लावला होता, तर त्या फोन दिसला. हो का, तुम्ही पोळ्या करून राहिल्या का? येते का तुम्हाला पोळ्या करता? भात आणि भाजीच बनवत्या. रजनी, येत नाही पोळ्या करता, आपण करून पाहिल्या, नुसतं भात खाऊन पोट नाही भरत ना, म्हणलं 2-2 पोळ्या घालल्या बा तर आपलं पोट भरते, म्हणून करून पाहिल्या पोळ्या, तर जमल्या थोड्याशा पोळ्या. तसं मी लग्नाच्या पहिले आईची तब्येत खराब होती, तर मीच करत होतो ना स्वयंपाक, तर पोळ्याही करून पाहत होतो, तर म्हणून थोड्या थोड्या येते करता. राजनजी तुम्ही तर खूपच हुशार आहात. मला माहित नव्हतं तुम्हाला पोळ्या की करता येते म्हणून. आपल्या लग्नाला 8 महिने झाले, पण तुम्ही एकदाही असं सांगले नाही का मला पोळ्या की बनवता येते का काही म्हणून. रजनी, आपल्या लग्न असून आता तू स्वयंपाक करत होती, त्याच्यानं काही मी कधी पोळ्या की नाही केल्या, म्हणजे चान्सच नाही भेटला समज पोळ्या करायचा. आता तू घरी आल्यावर नाही का, एक दिवस मीच पूर्ण स्वयंपाक करीन, पोळ्याही करीन, भात बी करीन, भाजी करीन, मस्त तुला आयतं जेवण बनवून देईन, आयतं ताट करून देईन. बापरे, तुम्ही एवढं म्हणलं हेच खूप आहे माझ्यासाठी. नाही आयतं ताट करून दिलं, आयतं जेवण करून दिलं तरी चालते. मग गमून राहिलं का रजनी तुला त्या माहेरी? हो, गमून राहिलं ना. आता 1 दिवस तर झाला ना. आता अजून काय 1 दिवस राहणार. आता उद्या तर तुम्ही येणारच आ ना. आता इथं माझे लहान बहीण भाऊ आहे, त्याचा अभ्यास वगैरे घेते. तर कसा दिवस कटून गेला काही समजलंच नाही आजचा. हो का रजनी, तू त्या बहीण भावाचा अभ्यास घेतं का? चांगला आहे, घेत जा अभ्यास. हो, लग्नाच्या आधी तर मीच त्या दोघांनाही शिकवत होती. आता आली आहे म्हटलं तर चाल एक वेळा त्याचा अभ्यास घेऊन घेते. बसले ते दोघे, घेतला मग त्याचा अभ्यास. कशाची भाजी केल्या तर राजनजी तुम्ही? रजनी, मी का नाही वांग्याची भाजी केली, आलू टाकून. तुला माहिती आहे मला आलू वांग्याची भाजी खूप आवडते, म्हणून म्हणून मी वांग्याची भाजीच केली. तशी आईलाही आवडते मला. रजनी, तुझ्या आईनं काय बनवलं तुझ्यासाठी? हो राजनजी, मी आली तेव्हाची तर माझी आई काही नाही काही बनवतच आहे. आली त्या दिवशी आलू पराठे बनवले आणि घरीच दही बनवलं घट्ट घट्ट. माझ्या आईला माहिती आहे मला आलू पराठे आणि दही खूप आवडते. आणि वरच्यावर काही नाही काही बनवतच आहे. आज मस्त पुरणपोळ्या बनवल्या, भजे बनवले. काय करता, माझी आई खूपच काही काही बनवून देत आहे मला खाण्यासाठी. रजनी, तुझी तर खूपच मजा आहे. हो राजनजी, आता 8 महिन्यानंतर मी माहेरी आली तर माझी मजा नाही राहणार का? माझी आई, माझे बाबा, माझे सगळे लाड पुरवत आहे. मी नाही पुरवत का तुझे लाड? मी तर पुरवतो ना. मी कायची कमी करतो का तुला? नाही राजनजी, तुम्ही माझे लाड पुरवता, पण माहेरचे लाड म्हणजे वेगळेच राहतात ना. चल रजनी, ठीक आहे, मी ठेवतो फोन, आईला जेवण देतो, मग उद्या संध्याकाळी येतो मी, मग आपण रात्रभर थांबून जाऊ ना, परवा सकाळी येऊन जाऊ. हो ठीक आहे राजनजी, येऊन जा संध्याकाळी उद्या, मग आपण परवा सकाळी निघून जाऊ. ठेवतो रजनी फोन. हो ठीक आहे, ठेवा राजनजी. 1 तासापासून या किचन मध्ये येऊन स्वयंपाक करून राहिलो. ते पाय असे दुखून राहिले, बापरे, अरे देवा. ही आरती आपल्या माहेरात जाऊन बसली, सारेचे सारे कामं मागं लावून गेली. मलाच कामं करा लागते, स्वयंपाक बी करा लागते. केव्हा येते ही आरती आपल्या माहेरातून? तर थांब बरं, येऊ दे बरं सुनीलले.
त्याला म्हणतोच आता का घेऊन ये म्हणतो आरतीले. आता मान नाही होत म्हणतो एवढे कामं. एवढ्या मोठ्या पोळ्या लाटून माझे हात दुखून गेले. स्वयंपाक करून खूपच थकलो मी. चाल बापा आता बसतो, थोडीशी आराम करतो थोडा वेळ. किती दिवसाच्या बाद आपण सगळेजण असं मिळून जेवायला बसलो. हो ना मनोजचे बाबा, 1 महिना झाला तर आपण दोघंच जेवत होतो. आता आपलं पोरगं नसून काही घरी नव्हते. आता आले ते दोघंही गावावरून, तर आता सगळे मिळून मस्त वाटून राहिले जेवण करायला, नाही का? हो ना, नाही तर जेवायला की दोघंच काही तेवढं जेवणही नव्हतं होत. आता सगळा परिवार असला म्हणजे 2 घास जास्तच खाणं होते. हो का पार, तुला भात खायचा आहे का? थांब चारून देतो, तुला वरण भात चारून देतो. मी भीमा नातवाला पाहिले, अवसरून गेलो होतो. 1 महिना झाला, मग पार्थ काही दिसत नव्हता. आता खूप चांगलं वाटून राहिलं शांत. हो मनोजचे बाबा, खरंच आज सगळा परिवार आपण जेवण करायला बसलो. खूपच चांगलं वाटून राहिलं. राधिका, तुने तर भाजी मस्त टेस्टी बनवली. खूपच टेस्टी झाली आजची भाजी. हो का आई, टेस्टी झाली का? पण तुमच्यासारखी भाजी तर नाही जमत मान. तुमच्या हातची भाजी तर खूपच टेस्टी राहते. हो आई, त्या हातची भाजी खूपच टेस्टी राहते. राधिकाच्या हातची तशी भाजी नाही बनत. राधिकाला शिकून दे जाय तू आपल्यासारखी भाजी बनवायचं. अरे मनोज, एवढी चांगली तर भाजी बनवते राधिका. तिला का शिकवायची गरज आहे? मला तर वाटते मापेक्षा बी चांगली भाजी राधिका बनवते. नाही का मनोजचे बाबा, तुम्हाला नाही चांगली वाटत का राधिकाच्या हातची भाजी? शांता, मलाही आवडते राधिकाच्या हातची भाजी. तू बी चांगली भाजी बनवतो, माझी सून बी चांगली भाजी बनवते. बाबा पोळी वगैरे लागेल तर घ्या. हो राधिका, आज तर मी 4 घास जास्त जेवणार आहे. आज माझा नातू आहे, सून आहे, पोरगा आहे, तर आज तर मी थोडं जास्तच जेवण करणार आहे. सांभाळून जेव जा, पाण्या पावसाचे दिवस आहे. जास्त जेव जा नको बरं, नाही तर त्रास होईल पोटाचा. मी सांभाळूनच जेवतो शांता. तू आपलं पाय, तुलेच होत राहते नेहमी पोटाचा त्रास. तुलेच ऍसिडिटी होते तर अर्ध्या रात्री तिथं निंबू पाणी बनवून द्यावं लागते. खा मा वरण भात, खा पार्थ, खा. घे अजून चारून देतो, खा. मा नातवाली पाहासाठी अवसरून गेलो होतो मी शांता. बाबा तुम्ही पारसाठी एवढे अवसरल्या होत्या, तर मग येत्या नाही का त्याला भेटायला मग आईच्या घरी? अहो राधिका, मी तर म्हणत होतो यायले का चला बा आपण पार्थला भेटायला जाऊन हिच्या आईलाही पाहून घेऊन म्हणलं राधिकाच्या. पण ह्या वावराच्या यानं काही फुरसतच नाही भेटली. कसं वावरामध्ये आता तूर लावणी, पेरणी, सोयाबीन की लावली, त्याच्यानं काहीच वेळ नाही भेटला. आणि आता मकई होती वावरात, तर ते माहीत नाही कोणा चोरून नेली. तर भरली मकई चोरून नेली, आणि जी भरली नाही तर ते ठेवून दिला. ते तिचे छिलके काढू ठेवून दिला. तुम्ही तर आम्हाला सांगलेच नाही आपल्या वावरातून कोणा मकई चोरून नेली, तर आता माहीत होऊन राहिलं. मनोजचे बाबाच म्हणे राहू दे म्हणे, काय त्याला टेन्शन देतं म्हणे, नको सांगू म्हणे. म्हणून मी काही सांगलं नाही. हो बाबा, सांगता नाही का तुम्ही एवढी मोठी मकई चोरी गेली खरं, तुम्ही काही सांगितलंच नाही आम्हाला. अरे मनोज, मला असं वाटलं तू आता आपल्या सासरी आज बा, तर का आपल्या पोराला सुनील टेन्शन द्यावं बा, राहू द्या बा त्याला थोडंसं तिथं सुखानं. पण तुम्हाला मी ना सांगलं नाही. पण बाबा आपल्या वावरातून असं काही चोरी की जाते ना, तर सांगत जा मला. मी थोडंसं लक्ष टाकत जाईन ना मग. अरे तू या कंपनीत जातो, तुला कुठे टाइम मिळते का तू लक्ष टाकशील? राहू दे, आता आव ना मी लक्ष टाकाले. पाहणं होते तर टाकीन लक्ष वावरात. मग नाही झालं म्हणजे मग ठेक्यानं देत जाऊ. तसंही तू आता कंपनीत जातो, तुला तर वेळ भेटत नाही. मग बाबा पता चाललं का कोण चोरून नेली आपली मका? इथं काही शोधगी लागला का? खूप शोध लावला रे मनोज, पण काही शोध नाही लागला. कोण नेली चहा बहीण तर मकई तोडून, काही मालूम नाही झालं. आता जेवण करताना मकई चोरीच्या गोष्टी नको करा. जेवण करा सगळे शांतपणे. हो बाबा, शांतपणे जेवण करा. आता ते मकई गेली तर गेली, आता काय करता, आता वापस तर नाही येणार आहे. करा तुम्ही शांतपणे जेवण. माझी सून, माझं पोरगं, माझा नातू घरी आला तर मला खूपच चांगलं वाटत आहे. घर असं भरलं वाटत आहे. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.